आपण लिंग्विस्टिकली जर बघितलं तर इंग्लिशचा जो वुमन हा शब्द आहे याच्यामध्ये मॅन हा एक शब्द पण येतो वुमनच्या आतमध्येच. म्हणजे मॅन किंवा जी मॅस्क्युलिन एनर्जी आहे, जी यंग एनर्जी आहे, ती फेमिनाईन एनर्जीशी बाइंड झालेली आहे, फ्यूज झालेली आहे. मॅनशिवाय काहीच नाही आहे, कारण नुसता वू म्हणजे काहीच नाही. तर जेव्हा आपण शिव म्हणतो तर ती शक्तीसहित आहे आणि जेव्हा शिवातून शक्ती काढतो तेव्हा ते बनतं शव. आपण लिंग्विस्टिकली जर बघितलं तर इंग्लिशचा जो वुमन हा शब्द आहे याच्यामध्ये मॅन हा एक शब्द पण येतो वुमनच्या आतमध्येच. म्हणजे मॅन किंवा जी मॅस्क्युलिन एनर्जी आहे, जी यंग एनर्जी आहे, ती फेमिनाईन एनर्जीशी बाइंड झालेली आहे, फ्यूज झालेली आहे. याचाच अर्थ असा होतो की वुमन मॅनशिवाय काहीच नाही आहे, कारण नुसता वू म्हणजे काहीच नाही. तिला मॅनची गरज आहे पूर्ण व्हायला, पूर्णत्व मिळवायला. आपल्या सनातन धर्मामध्ये जी यीन एनर्जी आणि यांग एनर्जी सांगितलेली त्याचं जर कोरिलेशन करायचं झालं तर सांख्य दर्शनामध्ये अंधपंगू न्याय सांगितला आहे. हा अंधपंगू न्याय म्हणजे काय, तर प्रकृती ही अंध आहे आणि पुरुष जे सांगितलं आहे तर ते पंगू सांगितलं आहे. मग यीन एनर्जी म्हणजेच जी अंधार याचं प्रतीक सांगितलेलं आहे ती म्हणजे अंध आहे आणि यांग एनर्जी जी सूर्याचं प्रतीक सांगितलं आहे ती म्हणजे पुरुष आणि ते आहे पंगुत्व. परंतु मग या दोघांची सांगड कशी घालणार, एक छोटंसं उदाहरण देते. कार, आपण जर कार म्हणली तर कार ही प्रकृतीचं प्रतीक आहे, परंतु ड्रायव्हर म्हणजे पुरुष. कार स्वतःहून पुढे जाऊ शकत नाही, पण पुरुषाकडे दृष्टी आहे, तो चालक आहे आणि त्यामुळे त्या मशिनरीजचा तो योग्य उपयोग करू शकतो. तेव्हा कुठे ती कार ही उपयोगात येऊ शकेल. त्या पद्धतीने प्रकृती आणि पुरुष हातात हात घालून चालतात. प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे, सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त आहे आणि पुरुष हा त्रिगुणरहित आहे परंतु चैतन्ययुक्त आहे. आणि ह्याचं जर संतुलन झालं तरच अर्धनारी नटेश्वर रूपात या सृष्टीचं अस्तित्व टिकून राहू शकतं. अर्धनारी नटेश्वर ही जी आपल्या सनातन धर्मामध्ये संकल्पना आहे ती परस्पर पूरक आहे. शिव आणि शक्ती असं याचा संगम आहे, हो ना. तर जेव्हा आपण शिव म्हणतो तर ती शक्तीसहित आहे आणि जेव्हा शिवातून शक्ती काढतो तेव्हा ते बनतं शव. अर्धनारीश्वर जो आहे, ज्याच्यात स्त्री पण आहे अर्ध्या भागामध्ये आणि अर्ध्या भागामध्ये पुरुष आहे, म्हणजे अर्ध्या भागामध्ये यिन आहे आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये यंग आहे. तर एका संतुलित फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी किंवा एका बॅलन्स्ड पर्सनॅलिटीसाठी, बॅलन्स्ड रिलेशनशिपसाठी यिन आणि यंग, फेमिनाईन आणि मॅस्क्युलिन या दोन्हीही एनर्जीजचं बॅलन्स अत्यंत जरुरी आहे. यिन यांग थेरीचा जर आपण सिम्बॉल बघितला तर 50% काळा भाग येतो, 50% पांढरा भाग येतो. पांढऱ्या भागामध्ये एक छोटासा काळा ठिपका आहे, काळ्या याच्यामध्ये पांढरा ठिपका, पांढऱ्या याच्यामध्ये काळा ठिपका. हे काय सांगतायत, काय त्याच्यातून दर्शवितात आहेत, तर बीजरूपात सुखामध्ये दुःख आहे, दुःखामध्ये सुख आहे. मग आपल्याकडे पण हा कन्सेप्ट खूप छान पद्धतीने सांगितला आहे की निसर्गाचा जो नियम आहे किंवा नियतीचा जो स्वभाव आहे त्याच्यात 50% सुख आणि 50% दुःख हे सांगितलेलं आहे. मग सुख आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळतं, दुःखसुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असतं. पण दुःख कोणाला नको असतं, मग ते टाळता येईल का, तर आपल्या ग्रंथांमधून इतका छान उल्लेख आहे की प्रत्येक मात्यापित्याला वाटत असतं की आपल्याला अपत्याच्या वाट्याने दुःख यायला नको. मग हे शक्य आहे का, तर शक्य आहे.
कसं तर दुःखाचा स्वतःहून स्वीकार करणे आणि सुखाचा स्वतःहून त्याग करणे. कारण 50% सुख आणि 50% दुःख हे ठरलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं, माझ्याकडे 5,000 रुपये आहे. त्या 5,000 रुपयाची मी स्वतः साडी घेणे किंवा 5,000 रुपयांचे एखाद्या गरिबाला शिक्षणासाठी मदत करणे, एखाद्या गरजूला तब्येतीच्या आरोग्यासाठी औषधांसाठी निधी देणे, ह्यातून काय होईल? मी त्या सुखाचा उपभोग घेतला नाही, मी दुःखाचा स्वतःहून स्वीकार केला. तर हे जर संतुलन आपण साधलं तर अपत्याच्या माध्यमातून येणारे जे दुःख आहे ते आपण नक्की टाळू शकतो. संतुलित जीवन म्हणताना शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य सोबतच आध्यात्मिक अधिष्ठान हे उत्तम असायला पाहिजे. पण शारीरिक आरोग्य म्हणताना सकस आहार आहे किंवा उत्तम व्यायाम आहे हे आवश्यक आहे. आणि जेव्हा मनाचं आरोग्य म्हणतो तेव्हा इडा नाडी, पिंगळा नाडी आणि सुषुम्ना नाडी ह्यांचं जेव्हा संतुलन होणार आहे तेव्हा मानसिक आरोग्य हे उत्तम टिकून राहतं. मग आपल्या शरीरातले जे षटचक्र आहे, सगळ्यात खाली म्हणूया मूलाधार, स्वाधिष्ठान, नंतर नाभीच्या स्तरावर आहे ते मणिपूर, हृदयाच्या स्तरावर जे आहे ते आहे अनाहत, जिथे थायरॉईड ग्लँड असते तिथे आहे विशुद्ध चक्र, जिथे पिनियल ग्लँड असते ते आहे आज्ञाचक्र. आणि हे षटचक्र जेव्हा ॲक्टिवेट होतात, संतुलित होतात, तेव्हा 7वं चक्र जे आहे सहस्रार चक्र हे ॲक्टिवेट होतं. आणि जेव्हा संतुलित जीवन हवं आहे, या संतुलित जीवनातूनच मनुष्याची उन्नती होते आणि आध्यात्मिक शक्तीला बळकटी मिळत असते. सगळ्यात शेवटी एवढंच म्हणेन, नारी हूँ मैं और जगत की हूँ मैं आदि शक्ति, चेतना में जीवात्मा की नटेश्वर की शक्ती, मैं नटेश्वर की शक्ती. आपण या पॉडकास्टसाठी मला आमंत्रित केलं, मला फार आनंद वाटला. ही जी हितगुज आहे अधिकाधिक सर्वांपर्यंत पोहोचावी अशी माझी देखील इच्छा आहे आणि त्यासाठी मी आपले मनोमन आभार मानते. धन्यवाद. तर आज आपण बघितलं की मॅन आणि वुमन हे इनसेपरेबल आहेत आणि एकमेकांशिवाय हे काहीच नाही. यिन आणि यँग एनर्जीसुद्धा एकमेकांना पोषक आहे आणि पूरक आहे. एकमेकांशिवाय यांचं अस्तित्व काहीच नाही आहे. असे जर हे एकमेकांशिवाय राहिले, एखादी एनर्जी जास्त वाढली, एखादी कमी झाली तर ते इम्बॅलन्स होईल आणि ते एखाद्या व्यक्तीसाठी किंवा रिलेशनशिपसाठी किंवा एन्व्हायरमेंटसाठी, पृथ्वीसाठी सुद्धा ते हानिकारक आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, माझं लिहिलेलं एक पुस्तक आहे बिफोर इट एंड्स. त्याच्यामध्ये मी अशाच काही शब्दांचा एक खूप छान अर्थ सांगितलेला आहे. जसं आज आपण बघितलं की वुमेन म्हणजे वू आणि मॅन, ते तुम्ही सेपरेट केलं तर मॅनशिवाय वुमेन काहीच नाही. असे खूप काही छान छान वर्ड्स त्याच्यामध्ये आहेत. आणि तुम्हाला जर असं काही जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला जर क्युरिओसिटी असेल अशा काही गोष्टींची, तर हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. हे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे.